Hello, hello. This is the My Artifact episode number 950, 977. आजची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2017. आजची तारीख 11 नोव्हेंबर. यस, टुडे इज सॅटरडे. आणि असं म्हणू शकते की आज खूप काही अजीब गोष्ट झाल्या आहे. आज खूप काही अजीब गोष्टी होणार पण होत्या. होणार होत्या, बट मी याच्याबद्दल खास विचार नाही केला होता की असं होईन बा म्हणून. बट समवन ट्राय टू कनेक्ट मी, सो मला वाटलं की आपण आज करावंच. यस, झालं का आज? नेहमीप्रमाणे सॅटर्डेला कोणी येत नाही राव क्लासमध्ये, सो नागपूरला मी आज काही गेलो नाही. झोपूनच राहिलो. उठलो, कपडे वगैरे धुतले, आंघोळ वगैरे करायच्या वेळेस नाही का अचानक मॅसेज आला. मी बघितला नाही, कोणाचा तरी मॅसेज आला. मला असं म्हणलं कोणाचा, स्नेहा तामगडगेचा मॅसेज आला. ती म्हणे की का म्हणे यार, हां कुठे जागावर निघाला तर मला सांगत जाशील म्हणे. तर मग मी काही रिप्लाय दिला नाही. ॲक्च्युली मी कालच डिसाईड केलं होतं की नाही का स्नेहाला नाही का घेऊन आपण बापू कुटीमध्ये जायचं आणि जस्ट टाक म्हणजे बोलू बा. सो काल असं काही झालं नाही, कारण काल आईसोबत मला बँकेत जावं लागलं. तर मग काल अशा काही सिच्युएशन झाले, त्यामुळे मला असं वाटलं का डेस्टिनी डझंट ट्राय टू कनेक्ट विथ हर अँड मी. म्हणजे तिच्यासोबत माझे काही कॉन्टॅक्ट वगैरे मी आपण प्रयत्न करून राहिलो आहे, तर बट डेस्टिनी ट्राय टू अवॉइडिंग दिस स्टफ. सो मी पण डेस्टिनीला खूप जास्त प्रेफर ठरवलं आणि लेट इट गो केलं यार. बट आज तिचा मॅसेज आला. आय डोंट नो, तिचा मॅसेज आला. मग मी ठरवलं की चला आज बोलूस. तर मग काय केलं आय डोंट नो, म्हणजे मनात का होतं का नाही आणि कसं केलं, जस्ट करून टाकलं. तयारी वगैरे केली. मी काही विचारच नाही केलं. त्याच्यानंतर तयारीलाच लागलो एकदम. आंघोळ केली, हातपाय धुतले, तयारी केली. नंतर मी सरस्वती शाळेपाशी गेलो आणि फोन केला तिला की चालते का म्हणलं. बट शी से नो. तिचा आवाज खूप दिवसानंतर ऐकला. शी जस्ट बाय काइंड ऑफ लाईक पोलाईट होता तिच्या आवाजामध्ये. बट मी काफी प्रोफेशनल बोललो, तुमचं जमतं काय, जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. ती म्हणे नाही म्हणे. ओके ठीक आहे. मग आय जस्ट फील रिअली गिल्टी. व्हाय यू से सेवाग्राम. बापू कुटीला काऊन बोलवलं तिला तो. ॲक्च्युली मला आज महात्मा गांधीजीला भेटायचं होतं. तू भेटला का? वेल, महात्मा गांधीला भेटायचं असेल ना तर मी कुठे भेटू शकतो. बापू कुठी किंवा सेवाग्रामला जायसाठी काही गरज नसते. काय की जस्ट लाईक तू तुझ्या कॉन्शियन्ससोबत बोलत आहे ना, राईट नो राईट हिअर, तसाच तू गांधीजीसोबत बोलत आहे. काही सिम्पल थिंग आहे. ते तुझ्या आतमध्येच आहे. सगळ्यांचे सोल तुझ्या आतमध्येच आहे. जे काही महान थोर पुरुष वगैरे होऊन गेले त्याचे सोल तुझ्या आतमध्येच आहे. यू जस्ट नीड टू रिअलाइज दॅट्स इट. तर मग काय, मग मी गेलो. चला, मन मारून मी गेलो सेवाग्राममध्ये. एकटाच गेलो, बसलो, झोपलो. काहीच नाही झालं. जस्ट म्हणजे झोपताना जस्ट सो मच थिंग्स हॅपन. म्हणजे जेव्हा मला खूप जास्त झोप लागते ना, तेव्हा इट जस्ट लाईक वेगळंच ॲटमॉस्फिअर होता तिथे झोपण्याचा. कारण एक्सप्लेन करता नाही येणार, बट एक प्रकारे मला कंटिन्युअसली इलेक्ट्रिक शॉक लागून राहिला होता. अशा प्रमाणाचं फील होऊन राहिलं होतं की मला शॉक सुरू आहे इन दॅट पिरियड ऑफ टाईम व्हेन आय एम स्लीपिंग. बट मला हर्ट नाही करत आहे तो. इट जस्ट लाईक तो फ्लो सुरू आहे आणि मी त्याला एक प्रकारे म्हणजे जस्ट लाईक आपल्या बॉडीमध्ये ब्लड नाही का ट्रॅव्हल होत आहे ना, फ्रॉम फूट टू ब्रेन टू फूट, जस्ट लाईक पंपिंग होतं ऑल बॉडीमध्ये. तर ते मी एक प्रकारे हे होऊन राहिलं, मला फील होऊन राहिलं की माझ्या बॉडीमधून ब्लड चालला आहे बा. आय जस्ट फील दॅट वे. सो
तर मग काय मग तो एकदम वेगळाच एक्सपिरियन्स होता बापूकुटीमध्ये झोपण्याचा. मग आफ्टर दॅट भूक लागली, कारण सगळे काही जेवलो नाही. मोठ खाल्ली होती. मोठ खाल्ल्यानंतर मग मी काहीच नाही खाल्लं होतं या. तर मग मी घरी याच्या वेळेस नाही का कचोरी खाल्ली. दूध पिणार होतो, बट दूधचं ते गोरज भंडार बंद होतं. घरी आल्यानंतर साला मी मॅसेज बघितले राव, तिचे खूप सारे मॅसेज. तू फोनवर तूच होता का, तू कॉल केला होता का, वगैरे वगैरे स्टफ लाईक ते. पण मी काही रिप्लाय दिला नाही हा, कारण मलाच एक प्रकारे फिगर आउट करायचं होतं मी का बोलू. तर मग मी पिंटीसोबत बोललो 4-4:30 वाजता. म्हणे असं होते म्हणे, नॉर्मल आहे म्हणे, काही असं हे नाही म्हणे, तू काही वाईट नाही केलं आहे म्हणे. मी नाही का पूर्ण कथा सांगितली का बॉस मी असं असं केलं, बस एवढी गलती केली म्हणे का तू म्हणे फक्त तिला सरळ बापूकुटीमध्ये बोलवलं म्हणे, जे की खूप दूर आहे म्हणे. दूर म्हणजे जस्ट स्टुपिड प्लेस. सो ते एक गलती केली म्हणजे, बाकी काही असं हे नाही म्हणे. आणि कसं आहे की तू ज्या लेवलवर आहे म्हणे, ज्या सिच्युएशन आहे वर आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. सो याच्यामध्ये काही एम्बॅरस व्हायचे काही कारण नाही, हे होतेच राव असं त्यांनी म्हणलं. थोडंसं एक प्रकारे हे भेटला की चलो पाय, मी एवढं काही गलत काम वगैरे नाही केलं. बट कारण त्या पिरियडमध्ये मी नाही का स्वतःलाच गिल्टी करून राहिलो का होऊन राहिला, इट्स समथिंग रॉंग. सो इज दॅट वे. आफ्टर दॅट तरी नाही का खूप धडधड व्हायचं होतं. मग काय केलं, चला जातो मला खेळायला. गेलो खेळायला, खेळलो. शेवटला ओव्हरमध्ये शेवटची मॅच होती. खूप मोठा टार्गेट होता. आणि काय साला माझ्या ओव्हरमध्ये नाही का नयांनी 5 छक्के मारले आणि जिंकले राव. आणि तेव्हा पण साली टीम माझ्यामुळे हारली. सो इट जस्ट लाईक तेव्हा पण थोडंसं बहुत जास्त वाईट वाटलं राव. सो तेव्हा मी पुन्हा जास्त गिल्टी फील करून राहिलो त्या सेशन पिरियड ऑफ टाईम. मग कसं थोडंसं मोठंसं बोलल्यानंतर थोडंसं फ्री झालो राव. मग विशाल पण होता तिथे, त्याला थोडीशी गोष्ट सांगितली का असं असं झालं भाऊ म्हणे. पण एक तर हे ठरव म्हणे का तुला एक तर गर्लफ्रेंड बनवायचं आहे का दूर राहायचं आहे. एक तर मला गर्लफ्रेंड बनवायचं नाही. व्हाय, कारण समज जर गर्लफ्रेंड बनवतो म्हणलं तर इट जस्ट रिली कॉम्प्लिकेटेड फॉर मी, कारण समोर जाऊन मला खूप जास्त त्रास होईल. सो बेटर आहे का ती माझ्यापासून दूर राहील तो बेटर आहे. सो बट मला खूप जास्त दूर पण न राहायचं आहे. जस्ट तिचे फोटोज आणि DP जरी पाहायला भेटलं ना, ऑल ओके यार दूर, बाकी काहीच नाही. सो एक प्रकारे मिडल पोझिशन आहे. तर विशालनी हेच म्हणलं राव की तू म्हणे या मिडल पोझिशनवर राहू नको म्हणे, या मिडल पोझिशन राहायचं म्हणे तू मरून जाशील. बट ॲक्च्युली आय एम नॉट. ह्या मिडल पोझिशनमध्ये काय असलं की जे काय आहे ना, जे रिलेशनशिप आपण ठेवतो ना, ते त्या रिलेशनशिपमध्ये फक्त मी एकटा राहतो राव. हे एक गोष्ट नाही का, ए दिल है मुश्किलमध्ये नाही का शाहरुख खानचा जो डायलॉग आहे ना, तो मला खूप आवडला. एकट्या रिलेशनशिपमध्ये नाही का फायदा का असतो, त्या एकट्या रिलेशनशिपमध्ये जे आपण करतो ना त्या व्यक्तीला लाईक करण्यासाठी, ते याच्यामध्ये जे काही स्टफ करतो ना ते सगळं आपलं असते. दुसऱ्या व्यक्तीला लाईक करणं, त्यासाठी काही ना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणं, इट जस्ट लाईक ऑल ऑफ दॅट इन मी. सो इट्स अ रिअली ब्युटी एक आहे. सो खूप जास्त जेवलो आज. तर मग मी या मिडल पोझिशनवर काफी खुश आहे राव. कारण कसं की एक असं पार्ट ऑफ दिसते की एक कॅरेक्टर आहे जे आपल्याला खूप जास्त आवडते, आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या टार्गेटला पण चेस करू शकतो. सो इज ऑल दॅट वे. सो मी त्याला हेच म्हणलं ओके ठीक आहे. मग तेवढ्यात नाही का स्नेहाचे मॅसेज आले, हाय हॅलो वगैरे वगैरे. शी ऑल्सो नीड आन्सर्स. तिला स्टील आन्सरची गरज होती. सो शी ऑल्सो चॅट विथ मी. तेव्हा विशाल पण होता. म्हटलं डूड हे बा पुन्हा मॅसेज आला. मग त्यांनीच चॅट केला यार, मी चॅट नाही केला, त्यांनीच चॅट केला आहे. आणि ही नोज का त्याला बरोबर माहिती आहे का चॅट कसं करायचं, का करायचं, कोणत्या पोझिशनवर, का मुलींसोबत का कसं बोलायचं, कोणत्या पोझिशनमध्ये कोणत्या सिच्युएशन साईट आपल्याला कसं बोलायचं आहे, का बोलायचं आहे. ही नोज या, ही डेफिनेटली नो. आय नो ही इज अ लेजंड. काहीतरी डोकं खूप चालतं राव या. आय डोंट नो त्यांनी या ॲबिलिटी कशी काय विकसित केली. बट नाही का या ॲबिलिटीला विकसित करण्यासाठी मी नाही का 3 वर्षापासून प्रयत्न करून राहिलो आहे. बट हे जरी ॲबिलिटी जरी दुसरी असली, म्हणजे जस्ट लाईक माझं असं नाही का मी मुलीसोबत बोलत नाही. डेफिनेटली नॉट डूड, मी बहुत चांगल्याने बोलतो यार, सच में. इतका चांगल्याने का बहुतच चांगल्याने. टेक्निकली पार्ट टू पार्ट एकदम सरळ, म्हणजे पाथवर राहतो, पॉईंटवर राहतो, भटकत नाही इकडे तिकडे या.
बट जेव्हा नाही का, आणि हे होतेच राव, जेव्हा आपण आपल्या कोणत्या क्रशसोबत नाही का बोलण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा जस्ट लाईक हात थरथर कापते. वडायचं जस्ट सो हार्ड टू डू दिस. सो दॅट जस्ट कीप इट अवे. तर मग त्यांनी चॅट केली विशालनी, आणि त्यांनी खूप चांगल्याने चॅट केली, माझ्यासमोरच चॅट केली, का बोलू का नाही. सो मग त्यांनी थोडंसं एक प्रकारे न्यूट्रलमध्ये आणलं, कारण तिच्या मनात जे होतं आणि माझ्या मनात जे होतं, तर हे विशालने एक प्रकारे का त्या साऱ्या गोष्टी एक प्रकारे न्यूट्रलमध्ये आणलं. का कॅज्युअली बोललो होतो, इट जस्ट लाईक दॅट अँड जस्ट नथिंग हेड. ओके ठीक आहे, कोई बात नाही, चलो बॉस. सो या कन्व्हर्सेशनमध्ये एवढं माहीत झालं की आपण तिला बाहेर बोलू शकत नाही. जे काही कन्व्हर्सेशन बिटवीन आहे ते चॅट्समध्येच आहे. इवन इफ यू ट्राय टू मेक हर इन पार्ट ऑफ इन टूर, म्हणजे ग्रुपमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करत असेल, सो आय डोंट थिंक का ती पॉसिबल होऊ शकते. इट्स जस्ट लाईक 70-30. 70 इज निगेटिव्ह, 30 इज पॉझिटिव्ह. सो आणि हे मॅटर करते की या सर्टन पिरियड ऑफ टाईममध्ये का होणार का नाही. सो शी स्टील ट्राय टू कनेक्ट विथ मी विथ चॅटिंग ऑल द स्टफ. सो माईट बी. पण तुला वाटते का तू या ग्रुपमध्ये ॲड करून तिला? नो डूड. व्हाय? कारण आय डोंट वॉन्ट बी अजून जास्त वाढवण्याचा प्रयत्न नाही करत, एवढं मला वाटते राव. कारण जे काही होऊन राहिलं आहे ना राव माझ्यासोबत, आणि ह्या साऱ्या गोष्टी बड्या अजीब गोष्टी आहे यार. मेरे साथ बहुत अजीब. वाय माय डेस्टिनी इज ट्राइंग टू डील विथ मी. आतापर्यंत मी एकटा होतो, खाली होतो, कुछ भी नाही था. 1-2-3 वर्षापासून मी खालीच होतो. आय जस्ट वॉन्टेड टू कोणीतरी एक प्रकारे गर्लफ्रेंड भेटली बनेल, जिसं मी अप्रोच करीन, बोलीन वगैरे, काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. बट तेव्हा साला कोणीच नव्हतं. एव्हरीथिंग इज ब्लॅक. आणि आता राईट नाव माझ्या लाईफमधलं सर्वात मोठं डिसिजन घ्यायच्या वेळेस नाही का, मी स्वतःला प्रिपेअर करून राहिलो. 3 वर्षापासून प्रिपेअर करून राहिलो की मला का करायचं आहे, कसं करायचं आहे, कशाप्रमाणे माझी टार्गेट्स डेस्टिनी अचीव करायचे आहे. या साऱ्या मी गोष्टी प्रॉपरली डिझाईन केल्या आहे, प्लॅनिंग केला आहे, पैसा जमा केला आहे. या साऱ्या गोष्टी नाही का मी खूप अगोदरपासून विचार केला आहे. आणि वेळेवर असं होऊन राहिलं, वेळेवर समवन इज ट्राय टू इंटरेस्ट ऑन मी. सो इट्स नॉट ओके यार. आय विल कम्प्लिटली डिस्ट्रॅक्ट. वॉट इफ समजा ती तुझी गर्लफ्रेंड असेल तर तुझी टार्गेट्स अचीव करू शकणार नाही. एवढं गोष्टी लक्षात ठेव यार. कसं आहे की मी तहान लागली ना तेव्हाच पाणी पितो यार. म्हणजे नाही सॉरी, जो मिनिंग थोडंसं रॉंग आहे. मिनिंग हा आहे, सॉरी, एक टेक्निकली एक फ्रेज आठवू दे जे मला, म्हणजे ॲक्च्युली मला माहीत होते बट एक प्रकारे आठवू दे. कसं आहे की कोणती गोष्ट आहे यार, आय डोंट नो. पूर्ण डोक्यातून वाईप आऊट झालं यार पूर्ण. जेवण जास्त झालं त्यामुळे. कारण आता जे बोलून राहिलं ते दिमाकाने बोलून राहिलं. आर्टिफॅक्ट एपिसोड पूर्ण दिमाकाने बोलून राहिलं आहे. आज जे काही झालं आहे ना, हे मी नाही का मी माझ्या दिलपासून सांगितलं असतं की डूड ये हो गया, वो हो गया, ऐसा हो गया, वैसा हो गया, गांड मर गई, माझा शोध लवडा लसून, खूप काही सांगितलं असतं राव. बट मी आता दिमाकाने बोलत आहे. मी आता दिमाकाने बोलत आहे. सो त्यामुळे नाही का मी हे सारे प्रॉब्लेम्स वगैरे सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न मी अगोदरपासूनच केला होता की कसं करायचं, काय करायचं आहे. फर्स्ट थिंग फर्स्ट की आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला इम्पॉर्टंट काय. आय नो तू तिला लाईक करते आणि बट कसं आहे की लेट हर गो डूड, लेट हर गो. कारण तुझ्यासाठी हे बरोबर नाही आहे. तू एक फिल्म मेकर आहे यार. तुला खूप सारे टार्गेट्स अचीव करायचं आहे आणि यू आर चोजन. तू असं नाही का तू स्ट्रगलिंग करत आहे अँड देन यू मेक यू बेटर लाईफ. नो, यू आर चोजन. त्याच वेळी मी नाही का महात्मा गांधी बापू कुटीमध्ये गेलो आहे. व्हाय?
कसं आहे की नाही का, जेव्हा डेस्टिनी भेटण्याच्या अगोदर आपल्याला माहीत असते की हे टार्गेट्स आपण अचीवच करू शकतो, कारण आपल्यामध्ये इतकी कॅपॅबिलिटी आहे. आणि जे टार्गेट्स असतात ना ते खूपच मोठे असतात, बहुत मोठे. हे एक प्रकारे रेव्होल्युशन काइंड ऑफ असतात अशा प्रकारचे टार्गेट्स. ते हे रेव्होल्युशन बनवण्यासाठी नाही का एक डेस्टिनी नाही का एक कॅरेक्टर चूज करते का माईट बी या कॅरेक्टरमध्ये आहे ते बिलीव, जे फीलिंग्स आणि जे करून देण्यासाठी म्हणजे स्वतःला बिल्डअप करण्यासाठी जे असतात ना कॉन्फिडन्स, या व्हॉट आय एम सेइंग कॉन्फिडन्स, ते या बंद्यामध्ये आहे. सो डेस्टिनी चोज मला चूज केलं आहे का डूड तुला बायनरी कोड बनवायचे आहे. आणि बायनरी कोड इज नॉट जस्ट अ रिअली म्हणजे अशी नाही मूवी का जे मला हिट करेल, नो, डेफिनेटली नॉट. बायनरी कोड मूवीज ऑल्सो रेप्रेझेंट की इंडियामध्ये किती स्मार्टनेस आहे. आणि हे बायनरी कोड जस्ट लाईक अ रिअली लॅडर फॉर मी, जस्ट लाईक बिल्डिंग अ मूवी इन हॉलिवूड. एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1, पार्ट 2 दे आर ऑल्सो आय डिझाईन. अवतार सिरीज या जे मी लहानपणापासून डिझाईन करून राहिलो आहे त्या पण गोष्टी याच्यामध्ये इन्वॉल्व होत आहे. सो माझी नाही का मूवी एक प्रकारे रेव्होल्युशन्स आहे, एक अवतार युनिवर्स क्रिएट करते. सो इवन इफ आय थिंक का मी असं म्हणलं की डूड आता माझं करिअर सेट आहे, आय हॅव अ गर्लफ्रेंड, आय हॅव अ करिअर, आय हॅव फ्रेंड्स अँड फॅमिली, एव्हरीथिंग इज सेटल हिअर इन वर्धा, व्हाय आय एम गोईंग टू नागपूर. या जर मी असं म्हणलं ना तर डेस्टिनी इज जस्ट रिप ऑफ युअर लाईफ. म्हणजे काहीच नाही यार, म्हणजे या बंद्यापाशी काहीच नाही असं फील नाही करू देत. दॅट्स वाय नाही का काल असंच झालं राव. काल असं झालं की म्हणजे मी इतका विचार केला होता की मी जस्ट तिला फोन करतो, इतका कॉन्फिडन्स वाढला होता ना की बहुतच जास्त राव, बहुतच जास्त, का मी तिला फोन करतो म्हणजे करतो. या इट जस्ट लाईक रिअली म्हणजे हे नाही का माझ्या डोक्यातून माझ्या ब्रेनमधून निघाला. जेव्हा नाही का आपल्या दिलमधून आवाज निघते आणि मग जेव्हा आपल्याला त्या दिलमधून आवाज निघते आणि तेव्हा डोकं सपोर्ट करतो ना तर त्या थिंग्सला एक प्रकारे कॉन्फिडन्सचा लेअर चढतो, कॉन्फिडन्सचा कोट चढतो आणि ती गोष्ट होतीच राव, ती गोष्ट होतेच. म्हणजे आपल्याला वाटते ही गोष्ट करतो म्हणजे करतो. बट जेव्हा आपल्या डेस्टिनीला वाटते ना का ही जे कॉन्फिडन्सचा कोट करून आलेली ही जी गोष्ट आहे ना हे झाली नाही पाहिजे, आणि त्यामुळे नाही का मधातच काही ना काहीतरी कारण टाकते राव. आणि हे मधातच कारण आलं, काल आईला बँकेत घेऊन जायचं होतं या. बट आज जे झालं ना याच्यावर कॉन्फिडन्सचा कोट नव्हता. या हे जे केलं हे जस्ट लाईक माझ्या दिलनी केलं या असं म्हणू शकते राव. म्हणजे माझ्या आतमधल्या हार्ट्स आहे याला असं वाटलं की आपण काही ना काहीतरी करू. सो ही जस्ट डिड इट. या याच्यामध्ये दिमागाची परमिशन नव्हती आणि कॉन्फिडन्स तर बिलकुल नव्हता. त्यामुळे हे फेल झालं असं मला वाटते राव. तुला काय वाटते की तुझ्यापाशी गर्लफ्रेंड असायला पाहिजे की नसायला पाहिजे, क्लिअरली सांग. मला वाटते की माझ्या लाईफमध्ये गर्लफ्रेंड असायला तर पाहिजे, बट नॉट राईट नाव. कारण राईट नाव मी माझे करिअर सेटल करत आहे, सगळ्या गोष्टी स्वतः हँडल आउट करत आहे. कारण भाऊ मी एक वेळेचा पुण्याला गेलो तर माझ्यासोबत का होणार, सर्वात भयानक थॉट मी आतापर्यंत इमॅजिन केला आहे, बहुत भयानक. कोणता की साला मी ते जिवंत कसं राहीन, ह्या फर्स्ट ऑफ ऑल राहणार कसं, खाणार कसं, 2 टाईमचं जेवण भेटन का, आणि याच्यामध्ये एवढे मोठे टार्गेट्स, बाबा. सो हाऊ वुड आय डिड दॅट. सो या गोष्टीसाठी या ॲन्सरला शोधण्यासाठी नाही का मी 3 वर्ष स्वतःला एक प्रकारे बिल्डअप करून राहिलो की डूड तुझ में कुछ बात है इसलिए तू आज यहाँ पर है. दॅट्स वाय यू आर मेकिंग आर्टिफॅक्ट एपिसोड. का स्वतःला बिल्डअप करणं, स्वतःला कॉन्फिडन्स करणार. राईट नाउ मी बहुत बडा डरपोक आहे. मी जस्ट लाईक सो मच स्केअर्ड. साला असं वाटलं की साला आपल्यावर काहीतरी रॉंग होत आहे. सो आय जस्ट लेट इट गो. डूड ये अपने से नहीं होता, सो आय हॅव टू गो. बट ही अशी गोष्ट आहे की याला लेट इट गो नाही करता येत, ऑफकोर्स नॉट. याच्यामध्ये जे काही होत आहे ना बस
याच्यावरच राहावं लागेल. जे काही हाल, जे काही गांड मराव होऊन राहिली ना, हे आपल्यासोबतच होत आहे. बस ॲक्सेप्ट करणं, लेट इट गो यार. लेट इट गो नाही, लेट इट कम, येऊ दे आपल्यावरच. ही अशा प्रकारची गोष्ट आहे. का बोलू अजून काही बोलण्यालायक तर काही खास आहे नाही. खूप दिवसांनी नाही का तिचा आवाज ऐकला राव. जस्ट सो मच ग्रेट. एक प्रकारे पोलाइटनेस होती बोलण्यामध्ये, एक प्रकारे आवाजवरून क्लिअरली कळलो. मी एकदम बिईंग प्रोफेशनलच बोललो बॉस. हॅलो, इज दॅट स्नेहा तामगाडगे? शी से हो. तुम्ही कोण? मला ऐकूच नाही आलं. इज दॅट स्नेहा तामगाडगे? हो, ओके. लिसन, मी सौरभ अवथरे बोलत आहे. मग पॉज घेतला थोडासा. म्हणजे सौरभ, सौरभ, हां बोल ना. तिच्या बोलण्यामध्ये नाही का एक प्रकारे पोलाइटनेस होता. ठीक आहे. मग मी सर म्हटलं ओके, तर तू येऊ शकते का बापूगुडी सेवाग्राममध्ये? मग मग शी व्हाय? मग मी एक प्रकारे दांदरून आय जस्ट वॉन्ट टू टॉक नाही टाक. आय डोंट नो व्हॉट की, माहीत नाही तिला का ऐकायला आलं यार. जस्ट स्टुपिड थिंग्स डूड. या, सो आय जस्ट वॉन्ट टू टाक. ओके, सो ती म्हणे नाही जमणार म्हणे इतक्या दूर, आता नाही जमून म्हणे. ओके ठीक आहे, कोई बात नाही. फोन काटला यार डूड. या, सो असं झालं. पुन्हा शिंका. वन अरे बापरे, शिंका तो बहुत भयानक आहे. जेवलो बहुत जास्त यार. ओके, आज अशी गोष्ट झाली भाऊस. या, तू आज गांधीजीला भेटणार होता ना? काही भेटून काही फायदा नाही राव. जे होणार आहे ते होणारच आहे. या, आपल्यापाशी काही चॉईस नाही. आपल्याला पुण्याला जावंच लागेल. यस, कितीही प्रत्येकांचे मी सगळे पॉईंट पकडले. सगळेकांची वेगवेगळ्यांची थिंकिंग वेगवेगळ्या. कोणी म्हणते पुण्याला गेल्यावर डेव्हलप होते, कोणी म्हणते स्वतःची लाईफ डिस्ट्रॉय होते, कोणी म्हणते की घरी राहून जेवढी प्रगती करता येते बाहेर जाऊन जेवढी प्रगती करता नाहीत. कोणी म्हणते पुण्यामध्ये 2,000 रुपये जास्त भेटन, पण त्याच्यापेक्षा 4,000 रुपये तुझे मायनस होईल. घरी राहशील तर कसेच ते 2,000 रुपये कमी राहील, बट तुला एक प्रकारे प्रॉपरली सेव्हिंग करता येईल. खूप जणांचे आडवे थोडे बोलणे होते राव. या, प्रत्येकाचे वेगवेगळे. मी अनुपला भेटलो, बादल, विशाल, वैभव, वन मॅन, पिंटी, त्याच्यानंतर कोण, एवढे सारे जणांना भेटलो, बोललो. मी माझा थोडासा पॉईंट काढला की असं होऊ शकतं. प्रत्येकांची वेगवेगळी थिंकिंग होते राव. सो काय आहे की मनात कॉन्फिडन्स आणि इरादा असेल ना, तर आपण कोणत्या गोष्टी करू शकतो. तर आपण इकडे तिकडे न बघता आणि इकडे तिकडे कोणाशी न बोलता वगैरे स्वतःवर विश्वास असेल तर आय कॅन डू दिस. सो यस, डू दिस यार. लेट्स गो. कारण आता जास्त दिवस राहिले नाही. हप्ता, 1-1.5 हप्ता असेल तर असेल. यास, सो बट तू इथे किती दिवस थांबणार आहे? आय डोंट नो. मला एक शेवटचा टूर तर करायचा असं मला वाटते, बट हू नोज व्हॉट कुड हॅपन. सो क्लास झाल्यानंतर काही झालं नाही झालं, ओपनिंग असली नाही असली, जेव्हा मला कळलं की क्लासेस झाले आता खतम, तर डूड पुण्याला निघायचंच आहे. या, बट तू तुझ्या आईसोबत आणि वडिलांसोबत हुई मांजर. या,
आवाज ऐकायला येत आहे बट दिसायला येत नसेल कारण शी इज इन रिअली डार्क मोड. मांजर 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 मांजर. होय 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 होय. बापरे कुठे चालली. बापरे आता इथून उडी मारते का. मांजर इज रिअली ॲथलॅटिक. म्हणजे नाही का तिचे पाय एक प्रकार नाही का स्प्रिंग प्रमाणे असतात. सो बेसिकली नाही का ती खूप मोठी जंप पण घेऊ शकते किंवा खूप हाईटवरून समजा जर खाली उडी मारायची असेल ना तर तिचे पाय नाही का आरामात सस्टेन करतात. आता पहा तिच्या खाली ती आहे जस्ट लाईक 1 फूटची असेल आणि तिला आता 10 फूट डिस्टन्स खाली उडी मारायची आहे. सो हाऊ कॅन शी डू दॅट. रेकॉर्ड होत आहे बट ती दिसून न राहिली ॲक्च्युली. आता तिला उडीच मारावं लागेल. वाव डेफिनेटली डिड दिस. आणि इथून आता ते पुन्हा उडी मारणार. बसून आहे ती आता. उडी मार उडी मार. काय आमच्या साईडला नाही का कांबळे असतात त्यांच्या घरी नाही का त्या मांजरीची छोटी छोटी पिल्ले आहे. तर त्याच्यानं काय असे ही मांजर नाही का सकाळी येते जेवण करण्यासाठी आणि संध्याकाळी त्या मुलांपाशी जाते. लहान मुलं तिचे. सो क्यूट. म्हणजे कसं आहे की जेव्हा कोणी लहान असतं कोणते क्रिचर घे माणूस घे किंवा प्राणी कुत्रं मांजर वगैरे लहानपणी नाही का सगळेच खूपच जास्त क्यूट दिसतात. इट्स सो आणि मांजर तर क्यूटनेसमध्ये नाही का 1 नंबरवर आहे. यास तिचं ते लहान असो किंवा मोठी असो शी इज ऑलवेज लुक सो क्यूट. मोठे मोठे डोळे तिच्या मिशा छोटंसं तोंड जस्ट लाईक दॅट. बट मला मांजर वगैरे आवडत नाही. ॲक्च्युली मला कोणते प्राणी वगैरे असं नाही. प्राण्यासोबत इतकं जास्त खास काय आपलं काही लगाव आहे नाही. म्हणजे असं वाटते का असं एक प्रकारे आपला एक पेट असावा बट आय डोंट थिंक सो की काय असेलच. म्हणून खूप जास्त बोललो यार आणि खूप जास्त जेवलो पण जास्त बोलणं होत नाही आज. ॲक्च्युली इतकं जास्त झालं खूप जास्त मॅटर झालं की आज चला आर्टिफॅक्ट एपिसोड खूप जास्त मोठा बनायला पाहिजे होता बट आज मी इतका इंटरेस्टिंग नाही बोलून राहिलो कारण मी मला दिमाखाने बोलून राहिलो आहे. आणि दिमाग कसा आहे इट जस्ट लाईक जे आहे ते आहे. त्याला एक प्रकारे लेप लावत नाही किंवा असं एक प्रकारे इमोशनचा टच देत नाही. ते आपल्याला दिलमध्ये असते आणि जस्ट लाईक तो दिल नाही का एक प्रकारे पंपिंग करत आहे. इट जस्ट लाईक फ्रोझन फॉर मी राईट नाव. सो सो दिस इज द एंड. जास्त बोलत नाही. अँड दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 977 राईट नाव. वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. वर्धेत तरी आहे बट लवकरच आपण पुण्याला जाणार आहे. सो गेट रेडी फॉर दिस अँड थँक्यू.